सो हे फॅमिली, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सकाळी लवकर उठलो होतो आणि सकाळी उठलं तेव्हा एवढं दुःख नव्हतं, पण आता बघा किती अचानकच दुःख आलं आहे. एकदम अचानकमध्ये काहीच समजत नाही आहे कसं काय आलं ते, काहीच दिसत नाही आहे. बघा एकदा हळूहळू उलटून जास्त वाढत चाललं आहे. काय दुःख आलं हे सगळं अचानकच. काहीच दिसेना, काहीच काहीच दिसत नाहीये. बघा हा अजून उलटून वाढत चाललंय ते. कसं काय एवढं आलं काय माहित. समोरची बिल्डिंग सुद्धा दिसत नाही बघा. तुम्हाला खूप बारीक जर बघितलं तर अंधक मध्ये ब्लर मध्ये तुम्हाला बिल्डिंग दिसत. बघा आई बाबा पण तिकडनं आले पण दिसत नाहीयेत. कसं काय एवढं दुःख आलं गड्या. बघा आता आई वडिलांकडे चाललो मी, आई बाबाकडे. दिसत आहेत का तुम्हाला? ते बाबा मला आत्ता ब्लर मध्ये दिसत आहेत, एकदम अंधक मध्ये. एकदम अचानक मध्ये एवढं दुःख मी पहिल्यांदा एवढं बघतोय आणि वाढतच चाललंय ते. जसं आता पुढं चाललोय मी तसं तसं तुम्हाला दिसत असेल. अरे दुःख किती वाढलं, दुःख किती वाढलंय अचानकच. आता लोक काय नव्हतं. काय रे अरे यार, हे अचानक कसं काय एवढं वाढलं? आता गाडी खाली जात होतं. कसं काय? त्याच्याजवळ होतं. चला चला सोडलं पोरग, मग धरलं. त्याच्याजवळ तुम्हाला 1000 खेप म्हणलं पोराला सोडत जाऊ नका म्हणून. कुठे अलीकडेच होतं ना. हो मग त्याच्यानं पोराला पाठवा वाटत नाही सगळं. आणि तू पळतं काऊन एवढा? सोडायचं नाही त्याचा हात. तुम्हाला माहित आहे ना ते पळते. या साईडला सोडलं तर काय नाही, रस्त्यावर नाही सोडायचं. चला 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 घरी. चल. हे दुःख अचानक कसं काय एवढं वाढलं? अचानकच आलं रे. पाय ना, मी आता थोडा वेळ बाहेर आलो तर काहीच नव्हतं. आता येऊन पाहिलं तर पाय ना, काहीच दिसेना. लय आलं ना. हो ना, आणि वाढतच चाललं ते. हा, आता तुम्ही येऊ लागले तर दिसत नव्हते. मला वाटलं चुलीचं दुप्पट झालं का. म्हणलं एवढं कसं काय चुलीचं दुप्पट होईल. काहीच दिसेना, काहीच. हे बघा फॅमिली, अचानक म्हणे एकदम अचानकच झालं. काहीच समजलं नाही कसं काय ते. बघा किती वाढलंय ते. मी थोड्या वेळ पहिलेच बाहेर आलो होतो तर एवढं दुःख नव्हतं पूर्ण. म्हणजे तिकडचं पण दिसत होतं. बघा आता तिकडनं माणसं आले, तुम्हाला दिसत आहेत का? अजिबात दिसत नाही आहेत. एवढं दुःख वाढलंय. बघा दिसत आहेत का? आता तुम्हाला दिसतील थोडंसं पुढं आल्यावर.
ते बघा, पूर्ण दुःख, पूर्ण दुःख, खूप जास्तच आहे. ही अचानक एवढी कस काय वाढली? अचानक झालेली. मला काय तुळसच लावलं. तुळस नाही, ते मनी प्लांट आहे. सो हे गाईज, आता 10:30 मला 11 वाजत आलेत. अरे 12 वाजत आलेत. आणि आमचे नाश्ता वगैरे, चहा वगैरे मिळून सगळे रेडी आहे. मम्मी आणि पप्पा जाणार आहेत आज कल्याणला सामान आणायला काही. गाणे ऐकत बसलाय हा. झालं गाणं बंद? आरव, गाणे बंद केले तू? आपटला. थांब आता मी व्लॉग काढायला. त्याला सांग. जा बाबाकडे रे. तवाज हे झालं ते. काय बर ज्योती, तुला एक प्रश्न विचारतो मी. तू हुशारच का? आता सगळे बोलतात बायाचा मेंदू हा गुडघ्यात असते, तर तो हा मेंदू गुडघ्यात आहे की डोक्यात आहे? डोक्यात. तर असं समज, दुनियामध्ये सगळ्या वस्तू फ्री आहेत, जे पाहिजे ते तुझं घेऊ शकतं, तर पहिले कोणती वस्तू अशी आहे की तू विकत घेणार? काय म्हणले? हुशारच, हुशारच. तर ही गोष्ट चुकीची आहे की बोलतात बायांचा मेंदू गुडघ्यात असतो, तर माझ्या वाईफचा मेंदू हा बरोबर डोक्यातच आहे. तिने उत्तर बरोबर दिलेलं आहे. तू काय ग्लास पाडायला? तू ग्लास कोण पाडायला? काय पाहिजे तुले? बोल ना, बोल ना, काय पाहिजे सांग, मग देतो आणून. काय म्हणली? काय नाही पाहिजे. वापस बोल. काय नाही पाहिजे. एकदा परत बोल. काय नाही पाहिजे. तुम्हाला काय मागते का नाही? हाँ, अभी ये स्टेटमेंट तेरा काय कायम रहेगा ना? हाँ, अब वीडियो बंद होने के बाद मेरे को फिर से पीछे झड़का नहीं चाहिए कि ला आना ना आना ना आना ना. हाँ, बरं का? हाँ. सह फॅमिली, आता 7 वाजत आलेले आहेत आणि झोपलं होतं जरा दुपारच्या टायमाला, कारण की लय डोकं वगैरे दुखत होतं, त्याच्यामुळं झोपलं होतं जरा. कारण की सर्दी, खोकला, आवाज पण बसला आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळं आराम केला थोडा वेळ. तर उठलं आहे,
थोडंसं तोंड वगैरे ब्रश वगैरे केला, चहा वगैरे पिला आणि बसलो होतो. ज्योती बघत बसली आहे फोन. अरे हे दरवाजा लावून कुठे गेले? आता बघा बाहेरनं कडी लावून गेलेत. आता कुठे गेलेत काय माहीत. तर आपले व्ह्यूज खूपच कमी येत आहेत आणि मला माहीत आहे का येत आहेत, कारण की आपले व्हिडिओ लेट येत आहेत. लेट येण्याचं कारण असं आहे की मोबाईलाचा पण माझा इश्यू होतो आहे. मोबाईलाचा कधी कॅमेरा ओपन नाही होत, कधी स्टोरेज फुल दाखवतो आहे. ॲक्च्युली मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे व्लॉगिंगसाठी, पण सध्या बजेट नाही, तब्येती वगैरे घरातल्या खराब आहेत, त्याच्यामुळं मला सध्या काय करता येत नाही आहे. पण बघूत, माझे प्रयत्न चालू आहेत. लवकरच एक नवीन चांगला मोबाईल घ्यावा, तो आपला व्लॉगिंगसाठी असेल आणि क्वालिटी पण चांगली असेल. तर आजचा व्लॉग आपला इथंच एंड करतो आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आपले व्ह्यूज खूप कमी येत आहेत व्हिडिओमध्ये. तर जेवढी पण आपली फॅमिली असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकनचं बटन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून आपले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल. तर ठीक आहे, बाय बाय. काळजी घ्या तुम्ही पण. वातावरण खूप वेगळंच चाललेलं आहे. बिमार वगैरे पडू नका आणि थोडंसं काय वाटलं तर लवकर दवाखान्यामध्ये जा. तर बाय बाय.